नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सोडवणार आहोत छत्री पुराण या इयत्ता 9वीच्या मराठी विषयातील छत्री पुराण या पाठातील प्रश्नोत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. प्रश्नोत्तरे. अचूक पर्याय निवडून पुढील विधान पूर्ण करा. अ. कधीकधी छत्रीचा पुरता निकाल लावण्याच्या बाबतीत डॅश. पर्याय आहेत. 1. झुरळे घुशींचे प्रयत्न पुरेसे पडत नाही. 2. झुरळे उंदरांचे प्रयत्न पुरेसे पडत नाही. 3. मुलांचे प्रयत्न पुरेसे पडत नाही. 4. बायकोचे प्रयत्न पुरेसे पडत नाही. आणि यातील योग्य पर्याय आहे झुरळे उंदरांचे प्रयत्न पुरेसे पडत नाहीत. यानंतर सोडवूया. आ. खालील उद्गार कोणी कोणास उद्देशून काढले आहेत ते लिहा. 1. माझ्याजवळ त्यावेळी क्रिकेटची बॅट नव्हती म्हणून. उत्तर आहे, हे उद्गार बाईने इन्स्पेक्टरला उद्देशून काढले आहेत. 2. मी पुरता भिजलो असतो. उत्तर आहे, हे उद्गार एका गृहस्थाने त्याच्या अर्धांगिनीला उद्देशून काढले आहेत. आता पाहूया एका वाक्यातील उत्तरे. ई. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. 1. छत्रीवाल्याला भरपूर काम असल्याचे कोणत्या गोष्टीतून लक्षात येते? उत्तर आहे, छत्रीवाल्याला भरपूर काम असल्याचे त्याच्या आजूबाजूला निचेष्ट अवस्थेत पडलेल्या छत्र्यांकडे पाहून लक्षात येते. प्रश्न दुसरा. बिन छत्रीवाल्याला छत्रीत घेऊनही आपण भिजता नाही तर आपण कोणता उपाय करावा? उत्तर. बिन छत्रीवाल्याला छत्रीत घेऊनही आपण भिजता नाही यावर उपाय म्हणजे एकाऐवजी 2 बिन छत्रीवाल्यांना छत्रीत घ्यावे आणि आपण या दोघांमध्ये राहावे. प्रश्न तिसरा. पावसाळ्याची चाहूल लागली की आम्हाला कोणाची आठवण येते? उत्तर आहे, पावसाळ्याची चाहूल लागली की आम्हाला छत्रीची आठवण येते. चौथा प्रश्न आहे. नेहमी छत्री विसरणारा नवरा विजयी मुद्रेने काय म्हणाला? उत्तर आहे, नेहमी छत्री विसरणारा नवरा विजयी मुद्रेने बायकोला म्हणाला, मला तू विसराळू समजतेस? ही पहा आणली की नाही मी छत्री. ई. खालील प्रश्नाचे उत्तर 2 ते 3 वाक्यात लिहा. प्रश्न 1. छत्रीच्या निरुपयोगीपणावर शिक्कामोर्तब कधी होतो? कुठलीही छत्री पावसापासून 100% तर सोडाच पण 25% सुद्धा संरक्षण देऊ शकत नाही. निदान डोके भिजले नाही तरी पुष्कळ झाले असे आपण म्हणतो खरे, पण घरी पोहोचल्यावर छत्रीला असलेल्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म छिद्रातून शिरलेल्या पाण्याने मस्तकही बऱ्यापैकी भिजलेले आपल्या लक्षात येते. तेव्हा छत्रीच्या निरुपयोगीपणावर शिक्कामोर्तब होतो. पुढील विस्तारित प्रश्नांसाठी पहा पार्ट 2 ऑफ छत्री पुराण. धन्यवाद.